चला थोडस फास्ट घ्या. चला सामन्याला सुरुवात होते पाहूया. नमित यावेळी मात्र फलंदाजी तयार असेल. नॉनस्ट्राइक एंडला रोशन असेल. गोलंदाजी मार्गवरती मुदतसर सारंग पूर्णगड गावातून यावेळी मात्र पाहायला मिळतोय, परंतु नमित कोल्ली गावातून आला. यावेळी मात्र काय घडतंय? फलंदाज नो चेंडू डायरेक्ट नो, कारण यावेळी मात्र आपण अति उंचावरून चेंडू फेकलाय. नो चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. कोणी वाद घालू नये, वाद विवाद करू नये. कोण सर्वांना विनंती असेल, पंचांकडून पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांकडे वाद घालू नये. ऑल पूर्णगड, संतोष पात्रे, चला सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसामध्ये फायनल खेळवायची आहे. युट्यूब लाईव्ह आहे, आपण सर्व दिसताय या ठिकाणी काय करताय ते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू असेल. संतोष पात्रे, आपण वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला खेळवा. लवकर लवकर खेळवायचं आहे. तुम्हाला अंतिम पुकार असेल. संतोष पात्रे, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हा मात्र नो चेंडू असेल. पंचांचा डिसिजन. पहिला चेंडू नो असेल. थोडासा वाद घालू नये. कमलेश दोर्लेकर,
पुढचा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुदत सारंग नमीसाठी हा मात्र थोडासा बाहेर जाणारा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर चेंडू वाईट चेंडू फेकला जातो. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. नमीसाठी नमीत एक आक्रमक फलंदाज आहे परंतु पाहूया हा मात्र ब्रेकचा वापर केला होता परंतु चेंडू मात्र जातो निर्धाव. निर्धावची खुणा येते. एक चेंडू फेकून गेला 2 धावा खर्च केले गेले. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल नमीत आपल्या संघासाठी एक चांगला असा बॅटर आहे परंतु पाहूया हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केलाय. नक्की चेंडू झाला फरार 4 धावेसाठी. 4 धावे मात्र धावसंख्येत भर येते. धावसंख्या झाली 6 धावा. नक्कीच धावसंख्या 6 वरती पोहोचली गेली आहे. पुढचा चेंडू पाहूया मुदतसर सारंग यांचा नमीतसाठी. नमीत एक आक्रमक फलंदाज आहे आपल्या संघाकडून. नक्कीच मोठा प्रहार केला. फरार होईल का चेंडू परंतु यावेळी मात्र चेंडू फरार झाला 4 धावेसाठी. 4 धावा यावेळी मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 4 ने भर झाली. धावसंख्या झाली आहे 10 धावा. लाईनमनने आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे. यावेळी आपण सेन्सर लावलेले आहेत त्या ठिकाणी. लगेच आपल्या जे लाईनमन आहेत त्यांना समजतं चेंडू अडवताना जर पाय लागला तर. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर असेल 10 धावा. पाहूया पुढचा चेंडू मुदतसर याचा नमीतसाठी. नमीत एक आक्रमक फलंदाज आहे परंतु मुदतसर सारांश तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतो. आता मात्र जकडून ठेवलाय नमीत याला. काय घडलं जात आहे पाहूया. पुढचा चेंडू नमीत साठी मुदतसर याचा. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केला. चेंडू झाला फरार 4 धावेसाठी. मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. नक्कीच चांगली धावसंख्या उभारली गेली. पहिल्या षटकाची समाप्ती अखेर 14 धावा. आता मात्र स्ट्रायकर बॅटर कोण असेल स्ट्राईक वरती तर तो रोशन. पहिल्या सामन्यामध्ये मात्र 50 लावली होती. अर्धशतक स्वतःच्या नावावरती केलं होतं आणि दुसऱ्या वेळी मात्र खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्यावेळी मात्र 48 धावावरती वैयक्तिक खेळी केली होती. तोच रोशन. यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवरती कमलेश. पुढचा चेंडू कमलेश यांचा. रोशनसाठी एक आक्रमक गोलंदाज कमलेश. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु बॅटची कडा घेतलाय. चेंडू जातो जाळ क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 15 धावा. पाहूया पुढचा चेंडू रोशनसाठी. कमलेश डेर्लेकर एक चांगला असा गोलंदाज आहे परंतु तितक्या ताकदीचा फलंदाज सुद्धा रोशन आहे. या क्रीडांगणावरती पहिलं अर्धशतक लावणारा फलंदाज रोशन. यावेळी मात्र शांत पाहायला मिळतोय परंतु काय घडतं पाहूया. फलंदाज बाद होईल का. यावेळी मात्र मोठा धक्का मोठा मासा घ्यावा लागलाय रोशनच्या स्वरूपात. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात स्वतःची आत्महत्या केली. यावेळी मात्र नक्कीच फलंदाज माघारी परतावा लागतोय तो म्हणजेच रोशन याला. मात्र पाहूया प्रदीप. यावेळी आपल्याला पाहायला मिळतो प्रदीप 9 सेकंडला नमीत असेल स्ट्रायकर बॅटर. पुढच्या वेळी मात्र पाहूया गोलंदाजीसाठी तयार झालाय कमलेश डेर्लेकर. यावेळी मात्र 5वा चेंडू आहे एकदम लहान आणि लेंथ. नक्कीच बाहुबली मध्ये टप्पा आणि गोलंदाजी मध्ये टप्पा योग्य यावेळी मात्र पाहायला मिळतो तो म्हणजेच आपल्याला कमलेश डेर्लेकर यांचा. पुढचा चेंडू पाहूया लेग ब्रेकचा वापर. यावेळी फलंदाज बाद नमीत त्याला परतावं लागतंय. काय गोलंदाजी केली जाते कमलेशच्या माध्यमातून. आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर असेल 15 धावा. दुसरं षटक प्रगती फलकावरती चालू असताना विजय पाहूया. विजय याला मात्र
विजयासारखी फलंदाजी करावी लागेल. विजयाच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर मात्र चांगल्याशी फटकेबाजी करावी लागेल. या पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल तो म्हणजेच कमलेश यांचा विजयासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. यावेळी मात्र बीट होत आहे. फलंदाज बीट झालाय. चांगल्याशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कमलेश दोर्लेकर, एक जुना जाणता अनुभवी. यावेळी मात्र आणि जेव्हा जेव्हा टुर्नामेंट व्हायच्या ज्यावेळी प्रॅक्टिस मध्ये होता तेव्हा मात्र एक मोठं नाव होतं कमलेश दोर्लेकर. अजूनपर्यंत तितक्या ताकदीची गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटक संपलंय. 2 षटक समाप्त केली. संघाची धावसंख्या असेल ती म्हणजेच 15 धावा. यानंतर होणारा सामना तो म्हणजे द किंग पावस विरुद्ध श्रीहरी विठ्ठल जांभारी. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं. चला चला थोडस फास्ट घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. टीम मीटिंग कमी घ्या कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल खेळवायची आहे. मात्र पाहूया गोलंसाठी आलाय तो म्हणजे अजमत. बॅटर असेल तो म्हणजेच प्रदीप. पाहूया अजमत बांगी. यावेळी मात्र गोलंसाठी टिचकीचा जादूगार. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आहे परंतु चेंडू मात्र जातोय. पाहूया पुढचा चेंडू अजमत याचा प्रदीप साठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मात्र चेंडू येतोय. निर्धाव चांगलीशी गोलंदाजी अजमत बांगी यांच्याकडून. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. हा मात्र चांगला चेंडू. यावेळी मात्र फलंदाज बाद. प्रदीप याला मात्र चेंडू मात्र समजत नाही. मात्र पद्माकर फलंदाजीसाठी. पाहूया अरे मात्र पाहूया चांगला चेंडू परंतु एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध द किंग्स पावस. पाहूया पुढचा चेंडू अजमत याचा ईश्वर साठी. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण संतोष पात्रेच्या माध्यमातून. आता मात्र चांगली गोलंदाजी अजमतच्या माध्यमातून. धावसंख्या झाली होती म्हणजे 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष समोर असेल. पाहूया 17 धावा कशा प्रकारे बनवले जातील 3 षटकामध्ये. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध द किंग्स पावस. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याला वारंवार पुकार दिला जातोय.
चला नाणेफेकीसाठी द किंग्स वाले द किंग्स कर्णधार द किंग्स संघाच्या संघनायकांनी यायचंय आणि या नाणेफेकी करतील ते म्हणजेच विनोद डोरलेकर नाणेफेक होते पाहूया नाणेफेकीचा कल कोणाच्या बाजूने झुकला जातो नाणेफेकीचा कल जिंकला होता म्हणजेच श्रीहरी नाणेफेकीचा कौल झाला नाणेफेकीचा कौल द किंग संघाने जिंकला आता मात्र पाहूया यावेळी मात्र फलंदाजीसाठी आला मुदत सर पहिल्या चेंडूवरती मात्र टटवला चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी आता मात्र पाहूया 4 धावा झाला होता श्रीगणेश झाला तो म्हणजेच अल्पूरनगर संघाचा यावेळी मात्र खणखणीत फटका नक्की चेंडू झाला सीमा पार 4 धावेसाठी पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा मात्र चांगला चेंडू आता मात्र चेंडू फरार झालाय पुन्हा एकदा 4 धावेसाठी पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू थोडासा फसवा चेंडू होता बीट झाला फलंदाज मुदत सर पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येईल हा मात्र चांगला चेंडू टटवला आहे परंतु चेंडू झालाय फरार 4 धावेसाठी 4 धावे आता धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली आहे 16 धावा आणि यावेळी मात्र धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे ती म्हणजेच ऑल पूर्णगड संघाकडून पाहूया